स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। देवताभ्यो नमः। पितृदेवताभ्यो नमः। गुरुदेवताभ्यो सकल संताय नमः। वेद व्यासाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म। तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदम्। मन्त्रमूलं गुरुर्वाक्यम्। मोक्षमूलं गुरुकृपा। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमः। नमस्कृतं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनवेशयन्तम्। पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे नाथाय सीताय
गणपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। बोलो जगदम्बा मैया की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। आनंदनाथ जी महाराज की जय। गोरक्षनाथ महाराज की जय। सब संतन की जय। आनंद की जय। जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राधे। सर्वजण संकीर्तन करायचं। जगदंबा शरणं 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 जगदंबा जगदंबा शरणं 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 जगदंबा शरणं। बोले शेरावाली मैया की जय। बोले महिषासुरमर्दानी की जय। योगी आनंदनाथ जी महाराज की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। सब संतन की जय। आदि शक्ति की जय। जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राधे। जगदंबा शरणं जगदंबा शरणं। अकारण करान करुणा वर्णालय जगताधार भक्तवत्सल अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवंताच्या कृपेने अखिल विश्वातील साधू संत मंडळी महात्मे यांच्या कृपाशीर्वादानं आपल्या या क्षेत्र गाळणी या गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी, दशमी मंडळ, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ, सप्ताह कमिटी या सर्वांच्या कुशल अशा सहकार्याने दरवर्षाप्रमाणे चालत आलेले हा ज्ञान यज्ञ सोहळा आणि याही वर्षी सर्वांच्या कुशल अशा सहकार्याने
सर्व संत महंत यांच्या उपस्थितीनं चालत असलेला भव्य दिव्य श्रीमद देवी भागवत महापुराण ज्ञान यज्ञ सोहळा आणि बोलता बोलता माईबाप जोड 6 दिवस पूर्ण झाले आणि 7व्या दिवसाच्या सत्राला आपण या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे। भगवान परमात्मा ज्यावेळेस या विश्वामध्ये भगवंताची खेळण्याची इच्छा होते त्यावेळेस भगवान परमात्मा अनेक रूपाने त्या ठिकाणी अवताराला येत असतो। तो परमात्मा या जगाचा बापही बनतो आणि तो परमात्मा या जगाची आईही बनतो। आणि परमात्मा ज्यावेळेस बाप बनतो तर बापाचं स्वरूप कशा पद्धतीने आहे मला असं वाटतं या ज्ञान मंडपामध्ये उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्गाला सांगण्याची गरज नाही। बापाचं स्वरूप वेगळं आहे, आईचं स्वरूप वेगळं आहे। आणि देव ज्यावेळेस खेळ करायला लागतो, खेळ खेळतो, या सृष्टीमध्ये खेळ खेळत असताना देवानं कधी बाप बनावं तर देवानं कधी आई म्हणून या ठिकाणी या सृष्टीमध्ये प्रगट व्हावं। आणि आई म्हणून तो देव प्रगट झाला की मग देवानं आई सारखी ममता, आई सारखी करुणा, आई सारखं वात्सल्य भाव निर्माण करून त्या ठिकाणी या सृष्टी तलावर असणाऱ्या जीवाचं संगोपन करावं। आणि प्रत्येक संकटातून आईनं आपल्या भक्तांचं रक्षण करून आई जसं लेकराला सांभाळते तसं या भूतलावर असणाऱ्या प्रत्येक जीवाला सांभाळण्याचं काम ती आई या ठिकाणी आदिशक्ती करत असते। आणि त्याच आदिशक्तीच्या कृपेनं आज आपण जगतोय, बोलतोय, वावरतोय, इथे येऊन बसलेलो आहोत। कारण या चराचरामध्ये त्या आदिशक्तीचं स्वरूप त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साठवलेलं आहे। आणि म्हणून त्या आदिशक्तीची माया काय, शक्ती काय आहे, आदिशक्तीचं महात्म्य काय आहे, आदिशक्ती किती वेळा या मृत्यू लोकामध्ये प्रकट झाली याचा बराचसा पोहापो आपण जवळजवळ 6 दिवसापासून आईची गोड अशी मंगल असणारी सुंदर अशी कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। आणि आज मात्र 7व्या दिवसाच्या कथेला आपण प्रारंभ करत आहोत। आजही त्या ठिकाणी आईची गोड अशी मंगल असणारी, आपल्याला पवित्र करणारी, आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देणारी बस अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी ही कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। मी पहिल्या दिवशी बोललो होतो की ज्या वेळेस परमात्म्याच्या हृदयामध्ये वात्सल्य भाव निर्माण होतो त्या वेळेस तो भगवान परमात्मा आईचं स्वरूप घेऊन या सृष्टी तलावर येत असतो। आणि म्हणून ती आदिशक्ती सुद्धा एक परमात्म्याची शक्ती आहे आणि त्या शक्तीचं गुणगान आपण या ठिकाणी करत आहोत। आईमध्ये असणारं प्रेम, आईमध्ये असणारा वात्सल्य भाव बाकीच्या देवांना प्रसन्न करण्याकरता आणि आपल्या जगाच्या उद्धाराकरता काही मंत्र, काही तंत्र, काही यंत्र त्या ठिकाणी सांगितले जातात। पण आईची उपासना करायची असेल तर पूर्ण मंत्रही म्हणण्याची तुम्हाला गरज नाही। मंत्रातलं एखाद अक्षर जरी तुम्ही त्या ठिकाणी
दिवसभर त्या अक्षराचा जप केला तरी आदिशक्तीची कृपावर आपल्यावर होते आणि ती आदिशक्ती आपल्याकरता धावून येत असते. आणि अशी असणारी ही गोड मंगल असणारी ही कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. जीवावर संकट आलं तरी आई धावून येते, संतांवर संकट आलं तरी आई धावून येते, आणि देवावर संकट आलं तरी आई धावून येते. आणि धावून आल्यानंतर संकटातून आपल्या भक्ताला बाहेर काढते, पण कुठलाही मोबदला आपल्या भक्ताकडे मागत नाही. कारण या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणार जर कोण असेल तर ती फक्त आई आहे. आणि त्याच आईचं स्वरूप आपण या ठिकाणी बघत आहोत. एक मनुष्य होऊन गेला ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये एका आश्रमात राहत असताना, खेळ खेळत असताना आपल्या मित्राकडनं क्ली हा शब्द ऐकला. क्ली हा शब्द लक्षात ठेवला आणि रात्रंदिवस फक्त क्ली या शब्दाचा उच्चार आणि जप करू लागला. शेवटी आदिशक्ती प्रगट झाली आणि आदिशक्ती प्रगट होऊन त्या ठिकाणी त्या जीवाला, त्या साधकाला त्या ठिकाणी वरदान प्राप्त करून दिलं आणि मोक्षाची प्राप्ती त्याला करून दिली. ज्या ज्या वेळेस या सृष्टीवर संकट आलं, अधर्म आलं, त्या वेळेस तो भगवान परमात्मा कधी देवाच्या स्वरूपानं तर कधी शक्तीच्या स्वरूपानं या ठिकाणी प्रकट झालेला आहे. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी अवतार घेत असतो. कधी देवाच्या स्वरूपानं, कधी आदिशक्तीच्या स्वरूपानं. आणि देवाचं कामच आहे, जगवतो तो देव आहे आणि जगवण्याचं काम या देवाचं आहे. आणि फक्त जगवण्याचं नाही तर रक्षण करण्याचं काम सुद्धा या परमात्म्याचं आहे. आणि त्या अट्टहासानं भगवान परमात्मा ते कार्य करतोय. आणि म्हणून त्याची कृपा आहे म्हणून आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. त्याची कृपा आहे म्हणून आपण बोलू शकतोय. त्याची कृपा आहे म्हणून आपण बघू शकतोय. त्याची कृपा आहे म्हणून आपण चालू शकतोय. त्याची कृपा आहे म्हणून आपण चार लोकांमध्ये उठू शकतो, बोलू शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो. ही सर्व भगवंताची कृपा आहे. पण असाही काही वर्ग आपल्या या समाजात आहे, भूलोकात आहे की जो देवाला मानत नाही. पण देवाशिवाय दादा आज काही होत नाही. हो, मला एकाने विचारलं होतं, बाबा तुम्ही सांगतात प्रत्येक ठिकाणी देव आहे, कणाकणामध्ये ती शक्ती आहे परमात्म्याची, मग देव दाखवा ना. देव दिसत नाही. बाबा मागच्या 10 वर्षापासून मी पण परमार्थ करतोय. लोक म्हणतात या जगामध्ये देव आहे. अनेक कीर्तनकार, कथाकार, महात्मेता सांगतात इस दुनिया में ऐसी कोई जगह नहीं है जहां पे भगवंत नहीं है. प्रत्येक ठिकाणी आहे. पण 10 वर्ष झाले बाबा कथा ऐकतोय पण अजून सुद्धा देव दिसला नाही. तर त्याचं गोड उत्तर असं आहे, दादा देव दिसण्याकरता नसतो, देव अनुभवाकरता असतो. देव बघण्याकरता नाहीये, देव अनुभवायचा आहे. आणि देव अनुभवायचा असेल तर तो स्वतःपासून सुरुवात करावा लागतो. कारण वेदांतानं 2 प्रकारचा साक्षात्कार आम्हाला सांगितला. ज्यावेळेस आम्ही कथा, कीर्तन, प्रवचन ऐकतो, महात्म्यांच्या मुखातून काही ठिकाणी सुंदर अशी वचन ऐकतो, तर ऐकल्यानंतर आमच्या मनावर त्या ठिकाणी परिणाम होतो. आणि एकदा मनावर परिणाम झाला, भगवंताची कृपा झाली की 2 प्रकारचा साक्षात्कार आमच्या आयुष्यात असतो. एक परोक्ष ज्ञान साक्षात्कार आणि दुसरा म्हणजे अपरोक्ष ज्ञान साक्षात्कार. परोक्ष ज्ञान साक्षात्कार म्हणजे एका ठिकाणी देवाला बघणं, याला परोक्ष ज्ञान साक्षात्कार म्हणतात.
आणि अपरोक्ष ज्ञान साक्षात्कार म्हणजे सर्व ठिकाणी देवाला बघणं, पण सुरुवात स्वतःपासून करणं की मी देव आहे, अहम ब्रह्मास्मि आणि सर्वम खलविदम ब्रह्म, की हे सर्व जग ब्रह्म आहे. तसं पहिला साक्षात्कार परोक्ष ज्ञान साक्षात्कार, एका ठिकाणी देवाला बघणं. पण खरं सांगू, हा साक्षात्कार सुद्धा लोकांना लवकर होत नाही. लोक जातात मंदिरात गेल्यानंतर हात जोडतात आणि हात जोडल्यानंतर ज्या देवाला मला बघायचंय त्या देवाला न बघता दोघही हात जोडतात आणि गच्च डोळे बंद करतात. मग तुम्ही मंदिरात गेलात का? उलट त्या डोळ्यामध्ये, त्या डोळ्यांमध्ये त्या भगवंताचं स्वरूप आपण चांगल्या पद्धतीनं साठवलं पाहिजे. ज्या वेळेस तुमच्या डोळ्यामध्ये भगवंताचं स्वरूप तुम्ही साठवणार त्यावेळेस जाऊन तुमच्या मनावर परिणाम होईल. आणि मग चरणी स्थिरावले मन, तोपर्यंत नाही होणार. आणि त्याच्या करता देवाच्या मंदिरात जाऊन तो देव आहे ही अनुभूती आपल्याला घेणं गरजेचं आहे दादा. पण आपण ती घेत नाही. आपल्यात देव आहे आपण हे विसरून जातो. बघा आता तो ग्रामीण भागातला परिसर आहे हा. अक्षरशः ज्यावेळेस भांडणं होतात म्हणजे ऐकू वाटत नाही असे एकमेकांना शिव्या आपण घालतो, पण त्यावेळेस आपल्याला देव आठवत नाही. कधी कधी स्वतःलाच दोष देतो, त्यावेळेस देव आठवत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्यामध्ये आत्माराम आहे ना तोपर्यंतच तुम्हाला किंमत आहे. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, फक्त तो अनुभवायचा आहे. 4 वर्ग शास्त्रकारांनी आम्हाला सांगितले. पहिला वर्ग आहे ज्याला सर्वसाधारण म्हटलं जातं. दुसरा वर्ग आहे ज्याला त्या ठिकाणी साधक म्हटलं जातं. तिसरा वर्ग आहे ज्याला सिद्ध म्हटलं जातं. आणि 14 वर्ग आहे ज्याला संत म्हटलं जातं. पहिला वर्ग सर्वसाधारण. सर्वसाधारण व्यक्तीला विचारा, का हो भगवान भोलेनाथाचं मंदिर कुठं आहे, भगवान भोलेनाथ कुठं आहे, तो सहज म्हणतो. थोडस पुढे गेलं का उजव्या बाजूला वळा, भलं मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिरात भगवान आहे. म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीला देवाचं दर्शन दगडात, फोटो, चित्रात नाही तर मंदिरात होत आहे. शोकांतिका आहे, आपल्याला दगडात देव दिसतो पण माणसात देव दिसत नाही. चला दुसरा वर्ग आहे साधक. साधकाला देवाचं दर्शन स्वप्नात होतंय दादा. कुठे होतंय? देव पाहिला का? पाहिला ना. कुठं पाहिला? स्वप्नात. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, स्वप्नात देव दिसतो. साधक आहे. सिद्धांना देव हृदयात दिसतो. कुठे दिसतो? या जगातले सर्वच महान संत आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्यांनी विश्वापर्यंत करावा अशी विश्वाची माऊली मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबारायांना सुद्धा भगवंताचं दर्शन हृदयात झालेलं आहे. जैसा हृदयामध्ये मी रामो. जी ज्ञानेश्वरी तुम्ही श्रवण केली ना, ज्या ज्ञानेश्वरीचं आपण पारायण केलं ना, हा माऊली ज्ञानोबारायांचा स्वतःचा ग्रंथ आहे. माऊली ज्ञानोबारांनी निर्माण केलेला ग्रंथ आहे. ज्या ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका आहे. पण माऊली ज्ञानोबारांनी तयार केली, ज्ञानेश्वरांनी तयार केली म्हणून ज्ञानेश्वरी. पण बघा माऊली ज्ञानोबारांचा जो सुंदर हा ग्रंथ आहे, कशा पद्धतीने गोड वर्णन आलेलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपला बाप आहे, माऊली ज्ञानोबाराय आपली माय. वेद हे डॉक्टर आहे आणि त्या वेद रूपी डॉक्टरांकडून आणलेलं श्रीमद भगवद्गीता ही औषधाची बाटली आहे. गोविंद
गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे. त्या ठिकाणी देवाचं दर्शन हृदयात होत असतं. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीतून वर्णन करतात. मात्र एक रूप होऊन आपल्याला कथा ऐकायची. मी काल बोललो एकत्रित येणं आणि एक रूप होणं याच्यात फरक आहे. तसं आज आपण एकत्रित तर आलेलो आहोत पण एक रूप मात्र आता आपल्याला व्हायचं आहे. त्याच्यामुळे कोणीही विक्षेप न करता चांगल्या पद्धतीने कथा ऐका आणि मनामध्ये हृदयामध्ये त्या देवीला स्थापित करून भक्तिभावानं आज स्वतः जीवनाचं सार्थक या ठिकाणी करून घ्यायचं आहे. मग सिद्धाला देवाचं दर्शन हे हृदयात होत असतं. दुसरं पहिलं ओळखता का? जनाबाईंनी म्हणावं हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला ऐकलंय म्हणता का माझ्या माग तुम्ही नाही पहिली सुरुवाती कर म्हणता असा आवाज द्यायचा की इथून डोंगराड्यापर्यंत आवाज गेला पाहिजे. आणि जे डोंगराडीचे लोक अजून आले नाही ना बंटी महाराज हे सर्व आले पाहिजे. आले का? वा 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 धन्यवाद. म्हणा एकदा माझ्या बाई दरीला पंढरीचा चोर सर्वांनी एक रूप होऊन म्हणा पंढरीचा चोर तुम्हाला सांगू का आई ताई तुमची एवढी उपस्थिती आहे ना की एवढ्या उपस्थितीने जर एक आवाज देऊन जर म्हटलात ना तर तालुक्याभर आवाज जाईल. एवढा आवाज तुमचा येऊ शकतो. पण तुम्ही काटकसर करताय म्हणून चाललेलं आहे. खरं सांगा, खरं खरं शपथ घेऊन सांगा एवढ्याच कमी आवाजात भांडता का तुम्ही? तिथं तो बापरे 10 गल्या सोडीस ना आवाज त्या आवाजानं देवाला आवाज द्यायचा. परत एकदा मग लाडक्या बहिणीचा आवाज कसा पाहिजे? आणि आता घाबरायची गरज नाही, तुम्हाला पेन्शन चालू झालेली. आवाज एकदा जोरात हा दरीला पंढरीचा चोर शाबास दरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर दरीला पंढरीचा चोर क्या बात. तुम्ही टाळ्या तर वाजव जोरात त्यांच्या करता. भले बाबा महिलांचा आवाजाला आवाज फिक्स मॅच होतो या. आपण पण घ्यायची काही ट्राय नको नको आपली झाकली मुठ सवला का जी बरं आहे पण गोड आनंद आहे. आणि म्हणून जनाबाईला देवाचं स्वरूप त्या हृदयात दिसलं. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. आणि संतांना देवाचं दर्शन प्रत्यक्षात होत. मग एकतर माणसानं साधक बनावं, सिद्ध बनावं, नाहीतर संत बनावं.
साधक बनण्याकरता सर्वात आधी तुम्हाला साधना करावी लागेल आणि साधना करण्याकरता भगवत काय आहे, भगवत प्राप्ती काय आहे, आदिशक्ती काय, तिची शक्ती काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्याच्याकरता आपल्याला कथा प्रवचन याची गरज आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला साधक नाही बनता आलं तरी चालेल, पण दादा, आई, बाबा, एक गोष्ट नक्की करा, एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. चांगला माणूस बना. कसं माणसानं आयुष्य असं जगावं की रस्त्याने जर चालत असाल ना तर कोणीतरी आपल्याला राम राम घातला पाहिजे. घरात बसलेले असाल ना तर कोणीतरी आपला ठाव घ्यायला आलं पाहिजे. दुःखात असाल ना तर कोणीतरी अश्रू पुसायला आला पाहिजे. आणि ज्या दिवशी जाल ना हे ज्याला कळल त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. माणसानं असं जीवन जगलं पाहिजे. मनुष्य निरूपाने शिल्लक राहतो पण कीर्ती प्रत्येकाची शिल्लक राहत नाही. आणि म्हणून जीवन असं जगा की आयुष्यात आपल्यामुळे कोणी दुखवलं गेलं नाही पाहिजे. तुम्हाला कोणाचं भलं करता नाही आलं ना नका करू, पण कोणाचं वाईट सुद्धा करू नका. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो तुम काटे बनकर मत चुना. कोणाचं चांगलं करता आलं नाही ना तर कोणाचं वाईट करू नका. पण ऐका, कोणाचं चांगलं किंवा कोणाचं वाईट या दोघं गोष्टी जरी नाही झाल्या तरी चालेल, पण 84 लक्ष योनीचा फेरा फिरून जो मनुष्य जन्म आपल्याला मिळाला ना, या जन्माचं कधी सार्थक करण्याच्या मागे लागा. स्वतःचं वाईट करून घेऊ नका. खरं सांगू, आज आपल्या या पवित्र हिंदू सनातन धर्म संस्कृतीमध्ये ग्रंथांची, पुराणांची, या ग्रंथांमध्ये असलेल्या कथेची खूप गरज आहे दादा. आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला नाही तुम्हाला कथेला जाता येत तर तुमच्याकरता एवढ्या सुविधा उपलब्ध आहेत की प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे. सकाळ संध्याकाळ कीर्तन आहे. आस्था चॅनल सारख्या चॅनलवर दिवसभर तुमच्याकरता कथा आहेत. 1 तास स्वतः त्या टीव्ही समोर बसा. आपल्या लेकरांना टीव्ही समोर बसवा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोण आहे, भगवान रामचंद्र प्रभू कोण आहे, आदिशक्ती कोण आहे हे कळू द्या. कळणं गरजेचं आहे. आणि हे कळालं नाही, पूर्वीची माणसं बघा तुम्ही, जी जुनी लोक आहेत ना, यांच्या आयुष्यात दादा किती संकट येऊ द्या, पण या संकटांना सामोरं जात आणि त्या संकटांसोबत लढत लढत आपलं आयुष्य त्यांनी पूर्णत्वास नेलेलं आहे. पण आता परिस्थिती एवढी वाईट आहे. आता तर हे जे जनरेशन आहे ना दादा, थोडं जरी संकट आपल्यावर आलं तर सहन करण्याची कॅपॅसिटी त्यांची नाहीये. आणि एवढा अनमोल किमतीचा मिळालेला नरदेह कधी स्वतःचं वाईट करून बसतील याचा भरोसा नाही. म्हणून गरज आहे, प्रभू रामचंद्रांचं चरित्र बघा. माझ्या भगवंताच्या चरित्रामध्ये जेवढं दुःख भगवान रामचंद्र प्रभूंना झालेलं आहे, या जगाच्या पाठीवर कोणालाच एवढं दुःख झालं नाही दादा. विचार करा ना, ज्याचं लग्न झालं, सुखानं आपला संसाराला सुरुवात केलेली आहे आणि कळालं की उद्या आपला त्या ठिकाणी राज्याभिषेक होणार आहे, या नगराचा मी राजा बनणार आहे, पण असं म्हटल्यानंतर सकाळ झाली आणि माहिती पडलं की आपल्याला राजा नाही बनायचंय तर 14 वर्ष वनवासात जायचंय. विचार करा किती दुःख होत असेल माझ्या देवाला. आयुष्यभर अंगावर सुवर्ण परिधान करणारा माझा देव भगवे वल्कले परिधान करून वनवासाला निघाला. आणि वनवासाला निघाल्यानंतर अंगावर कुठलाही दागिना नाही, पायात खडावे आहेत आणि पायात खडवे असताना ते चप्पल आपण ज्याला म्हणतो ती नेत असताना मध्यंतरी भावानं यावं आणि ते पायातले पादत्राणे सुद्धा भावानं घेऊन जावं. रस्त्याने असणारे काटे, रस्त्याने असणारी दगड, एवढा त्रास,
पण भगवंतानं कधी कोणाकडे कंप्लेंट केली नाही आणि भगवान परमात्मा कधी नाराज झाला नाही. बघा माझ्या देवाचं चरित्र, एवढा असताना कोणीतरी यावं आणि आपल्या स्वतःच्या पत्नीला त्या ठिकाणी आपल्यापासून दूर न्यावं. किती दुःख आहे देवाच्या आयुष्यात. पत्नी निघून गेली, एवढं दुःख की देवानं अक्षरशः रडावं आणि पशु पक्षींना विचारावं, क्यों रे तोता क्यों रे मैना, मैं भी पंखों वाला धुंड ही लेता चारों धाम, पतित पावन सीता. एवढं आहे. आपल्या सीतेला कोण घेऊन गेलं माहिती नाही. दर कोस दर मुक्काम करत 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 पुढे संपातीनं सांगावं की सीता मातेला कोण घेऊन गेलेलं आहे. अरण्यामध्ये चालत असताना आता आईला सोडवायचंय, सीता माईला सोडवायचंय, पण माणसं नाही. शेवटी वानरांचा त्या ठिकाणी संघ सोबत घेतला आणि वानरांच्या मदतीनं आईला सोडवलं. मग सोडवल्यानंतर तरी आनंद होईल ना. राज्याभिषेक झाला आणि कोणीतरी कानात कुजबुजलं, एवढे दिवस सीता तिकडे होती, ही शुद्ध असेल का. आणि पुन्हा सीतेला त्या ठिकाणी वनवास झाला. आयुष्यभर भगवंताच्या आयुष्यात दुःखच आहे, पण भगवंतानं कधी माघार घेतली नाही. संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, कोणाच्या आयुष्यात येत नाही. मी त्या दिवशी तुम्हाला बोललो होतो की माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठा एक संभ्रम आहे, माझ्यासारखं हुशार कोणी नाही. आणि तसं माणसाच्या आयुष्यात दुसरा एक संभ्रम म्हणजे दुसरा एक गैरसमज आहे, माझ्या आयुष्यात जेवढी संकट आहे ना बाबा, तेवढी कोणाच्या आयुष्यात नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात, फक्त माघार घेऊ नका, लढत राहा. ये भी दिन निकल जाएंगे. फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या देवावर आणि स्वतःच्या भक्तीवर विश्वास ठेवा. हे दिवस सुद्धा राहणार नाही, हे दिवस सुद्धा निघून जातील. आणि हे संस्कार स्वतःमध्ये आणि आपल्या मुलांवर हे संस्कार देण्याची गरज आहे. तुम्हाला खरं सांगतो, आज तुमची एवढी उपस्थिती आहे, पण तुमची उपस्थिती आहे पण माझ्या मनाची परिस्थिती चांगली नाही. एकदम अत्यंत जवळचा असणारा माझा मित्र, 29 वर्ष वय होत, रात्री झोपला, सकाळी 6:30 वाजता मला कॉल आला, त्यानं फाशी घेऊन आत्महत्या केलेली. एकुलता एक आहे माय बापाला. काय कारण? तर कारण एकच, कर्ज झालं होतं त्याच्या डोक्यावर. का झालं? मी सकाळी इकडनं ज्यावेळेस गेलो, इकडनं 3 तास आणि तिकडनं 3 तास, फक्त एकच विचार करत होतो. हे होण्यामागं कारण फक्त एकच आहे की आपली पोरं आपल्या संस्कृतीला, आपल्या ग्रंथांना, आपल्या पुराणांना कधी उघडून बघत नाही, कधी त्याचा अभ्यास करत नाही. आणि याच्या मागं सर्वात मोठं कारण जर असेल तर ते मायबाप आहे. कथा चालू असली आणि पोरांना जर सांगितलं, आई मला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे बेटा अभ्यास कर, कथा उद्याही ऐकता येईल. नाही, ऐका, तुमचा पोरगा डॉक्टर नाही झाला ना चालेल, तुमचा पोरगा वकील नाही झाला ना चालेल, तुमचा पोरगा क्लासरूम ऑफिसर नाही झाला ना तरी चालेल, पण तुमच्या मुलाला मनानं एवढं बळकट बनवा की आयुष्यात कितीही प्रॉब्लेम आले तरी तो असं कुठलं पाऊल उचलणार नाही ज्याच्यामुळे आयुष्यभर तुम्हाला रडत बसावं लागेल. ज्या बापानं आपल्या लेकराच्या खांद्यावर जायचं होतं, तोच बाप आज लेकराच्या प्रेताला खांदा देत होता. असा एक व्यक्ती नव्हता जो तिथे रडत नव्हता. 6 वाजता अंत्यविधी होता, फक्त कथेमुळे मला जाता नाही आलं. पण आज या कथेतून तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, दादा आपल्या मुलांवर आहे ना, आपली मुलं शिकली नाहीत तरी चालतील, पण आपल्या मुलांवर चांगले सुसंस्कार घडवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या डोळ्यापुढे ठेवा.
संभाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या पुढे ठेवा, भगवान रामचंद्र प्रभू यांचं महाकाव्य त्यांना समजवा. पहिली लोक एवढी बळकट होती, त्याचं कारण रात्री झोपताना आई त्या मुलांना त्या गोष्टी, त्या कथा शिकवायच्या, समजवायच्या, आणि म्हणून त्यांच्या मनावर तो परिणाम व्हायचा, आणि म्हणून एवढी बळकट लोक होती. पूर्वीच्या लोकांचे चेहरे बघा तुम्ही, त्यांचं राहणीमान बघा तुम्ही, किती मेहनत, किती कष्ट. रात्री झोपतो ना आपण, रात्री झोपल्यानंतर कधीतरी मध्यरात्री उठा आणि आपल्या बापाचे फक्त पाय बघा, तळपाय बघा, तळपाय एवढ्या भेगा आहेत ना त्या तळपायांना, की जगातली कुठलीच मेडिसिन बापाच्या त्या तळपायाच्या भेगा भरून काढू शकत नाही. पण एवढे कष्ट करून सुद्धा तो बाप कधी हा विचार करत नाही, माझ्या आयुष्यात एवढं दुःख आहे तर मी काही स्वतःचं बरं वाईट करून घेऊ म्हणून. हे संस्कार त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर घातलेले. त्यांचे हात कधीतरी बघा, आयुष्यभर कष्ट करून हातावरच्या त्या रेषा दिसत नाही, पण कधी माघार घेतली नाही. एवढं कमजोर माणसानं बनू नये हो. आयुष्य पुन्हा तुमच्या आयुष्यात पुन्हा हा मनुष्य जन्म तुम्हाला नाही. आणि म्हणून गरज आहे स्वतःला समजून घेण्याची. मायबापानं हाडाचं काळं रक्ताचं पाणी करून 29 वर्षाचा केला याच्या करता नाही की त्यांनी एक दिवस मरून जावं म्हणून. आणि मायबापाला पण विनंती आहे, आज चक्क तिथून एवढा मेसेज घरी घेऊन जा. सर्व मायबापांना माझी विनंती आहे, या महाराष्ट्रातल्या, या भारतातल्या सर्व मायबापांना माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या लेकराचं मायबाप बनण्यापेक्षा आपल्या लेकराचा एक चांगला मित्र बना, की कमीत कमी त्याच्या आयुष्यात असणारे सर्व प्रॉब्लेम तो तुम्हाला येऊन सांगेल आणि तुम्ही त्याला समजवू शकतात. आणि चुकीचं पाऊल उचलण्याच्या आधी त्याला समजून चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी त्याला समजून चांगल्या मार्गावर त्याला लावू शकतात. मायबाप तर बनाच, पण सोबत सोबत एक चांगला मित्र बना. फक्त बाप बनू नका, कधीतरी मित्र बना. फक्त आई बनू नका, कधीतरी मित्र बना. तेव्हा ती तुम्हाला सांगते. आणि त्यांनी जर टाइमवर सांगितलं तर आपण सर्व संकटातून त्यांना बाहेर काढू शकतो. ते म्हणतात ना, जीव आहे तर सर्व काही आहे, जीव नाही तर काहीच नाही. आणि म्हणून गरज आहे कथा, प्रवचन, कीर्तन या गोष्टींची, पुराणांची. यातील कथेतील किती किती संकट देवांवर आली, जीवावर आली, पण जो जो देवाला शरण गेलेला आहे देवानं त्याचं कल्याण केलेलं आहे. या भक्तीनं, या शक्तीनं त्या ठिकाणी त्याचा उद्धार झालेला आहे. आणि तीच ही गोडची कथा आपण ऐकतोय. देवांवर संकट आलं, घर राहिलं नाही देवांकडं, खायला अन्न नाही देवांकडं, राहायला निवारा नाही देवांकडं, पण देव हारले नाही. त्या शक्तीला शरण गेले, शेवटी शक्ती धावून आली आणि या त्रिलोक्यावर, त्रिभुवनावर राज्य करणारा महिषासुरासारखा महान बलाढ्य दैत्य, त्या दैत्याला आईनं त्या ठिकाणी समोर घेऊन त्याचा वध करून सर्व देवांना त्या संकटातून सोडून पुन्हा सर्व राज्य देवांच्या स्वाधीन करून आईनं आपला अवतार कार्य त्या ठिकाणी संपुष्टात आणलेला आहे. म्हणून आई धावून येते, देव धावून येतो. फक्त तुम्ही त्या भावानं देवाला बनवा. कौन कहते हैं भगवान आते नहीं, ध्रुव जी के जैसे हम भुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, नामदेव जैसे हम खिलाते नहीं. कोण म्हणतं देव येत नाही, कोण म्हणतं देव झोपत नाही, कोण म्हणतं देव खात नाही. देव सर्व करतो, फक्त आपला भाव तसा पाहिजे. आणि आपल्यात देवही विसरू नका. आणि तो भाव मनात ठेवा, देवाला आवाज द्या. पुढच्या क्षणाला तो देव तुमच्याकरता धावून आल्याशिवाय राहणार नाही. फक्त देवाची एक सवय, देव स्वतः येत नाही,
आपला अंश म्हणून कोणाला तरी पाठवतो आणि ते आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे. आदिशक्ती अनेक रूपाने अवताराला आली. जीवाचं, देवाचं, संतांचं संकट त्या ठिकाणी दूर केलेलं आहे. पण ही संकटांना तुम्ही सामोरं जात असताना तुम्ही देवाची उपासना करताय. बरेचसे लोक जे म्हणतात, बाबा तुम्ही आम्हाला सांगितलं ना संकट आलं की देवाची उपासना करा. बाबा मागच्या 4 वर्षापासून आयुष्यात संकट आहे. मागच्या 4 वर्षापासून रोज देवापुढे हात जोडतो, पण अजूनही देवाची कृपा माझ्यावर नाही. मग खरं सांगा बाबा, तुमच्या देवावर आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे का? याचं गोड उत्तर असं आहे आई, याचं गोड उत्तर असं आहे मायबाप, तुम्ही देवाची भक्ती करताय पण देव तुम्हाला प्रसन्न होत नाही किंवा तुमच्या आयुष्यातले जी संकट आहे ती दूर होत नाही. याचा अर्थ असा नाही की देव तुमच्याकडे बघत नाही. देव सुद्धा देताना 3 पद्धतीने देतो. तुम्ही देवा पुढे गेलात, हात जोडले आणि फक्त एवढंच म्हटलं राम कृष्ण हरी, आणि एवढं म्हटलं तेवढ्यात देव तुमच्या समोर येऊन उभा राहिला. याचा अर्थ काय? याचा अर्थ हे आहे की देव ऑलरेडी देवानं तुमच्या करता विचार करून ठेवलेला होता. बस देव तुमचा हात जोडण्याचा त्या ठिकाणी वाट बघत होता. एकदा हात जोडले की त्या ठिकाणी दर्शन द्यायचं. एकाच गोष्ट आहे, गेल्या गेल्या तुम्हाला भेटते. जसं तुम्ही इथून घरी गेलात, आपण शाळा सुटली की घरी जातो, घरी गेल्या गेल्या आपल्याला जेवायला भेटतं म्हणजे आईनी बनवून ठेवलेलं आहे. मतलब पहले से आपके लिए रेडी था इसलिए आपको मिल गया. तुमचं मागच्या जन्माचं संचित कर्म तुम्ही चांगलं केलं म्हणून लगेच तुम्हाला देवाची प्राप्ती झाली. पण काही दिवस झाले तरी देवाची प्राप्ती होत नाही. मध्येच अचानक कृपा देवाची झाली, थोडस संकट बाजूला गेलं, पण पुन्हा काही दिवसांनी पुन्हा माझ्या आयुष्यात संकट आलं. याचा अर्थ काय? देव तुमची परीक्षा घेतोय. अहो, 1ली पास होण्याकरता जर परीक्षा द्यावी लागते, 10वी पास होण्याकरता जर परीक्षा द्यावी लागते, तर आयुष्याच्या परीक्षेमध्ये पास होण्याकरता आपल्याला परीक्षा द्यावी लागणार नाही का? म्हणून देव पण परीक्षा घेतो. आणि 3री गोष्ट, तुम्ही खूप भक्ती करताय, 1 2 3 4 5 10 वर्ष झाले, पण संकट तुमच्या आयुष्यातून जात नाही. याचा अर्थ असा नाही की देव तुमच्या करता येणार नाही. याचा अर्थ असा आहे की देवानं काहीतरी वेगळा विचार तुमच्या करता करून ठेवलेला आहे. और इस दुनिया में कुछ अगर आपको स्पेशल मिलना हो तो भाई साहब स्पेशल चीजें मिलने के लिए वक्त लगता है. तुम्ही जा चहाच्या दुकानात आणि दुकानदाराला म्हणा, दादा 2 कप चहा दे. पुढच्या 2 मिनिटात तो तुम्हाला चहा देतो. आणि फक्त एवढंच म्हणा पुढच्या वेळेस, दादा 2 कप स्पेशल चहा दे. एवढं म्हणा, 10 मिनिटं लागतील. चहा सारखा, कलर सारखा, ग्लास सारखा, त्याची क्वांटिटी सारखी. फरक काय? काय फरक आहे? फक्त एक साधा आहे आणि एक बनवून ठेवलेला आहे आणि एक बनवायचा आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात देवाची भक्ती करताय आणि अजूनही तुम्हाला काही साक्षात्कार नाही, याचा अर्थ देव देणार नाही असं नाही. देईल. देवानं तुमच्या करता काहीतरी वेगळा विचार करून ठेवलेला आहे. हाच भाव सुदाम ब्राह्मणाच्या आयुष्यात होता. म्हणून संकट येतात, भक्ती करतायत, संकट येतात, याचा अर्थ असा नाही. मला एकाने प्रश्न विचारला होता, बाबा म्हणले, बाबा ज्यानं ज्यानं देवाची भक्ती केली त्याच्या आयुष्यात सुख कमी आणि दुःख जास्त आहे, असं का? त्याला कारण एकच आहे, हे जे दुःख तुम्ही आता उपभोगतायत ना, हे या जन्माचं नाही, हे मागच्या जन्माचं आहे. आणि ते भोगण्याकरता आपल्याला यावं लागतं. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. आणि कर्म कोणालाही चुकत नाही. कर्म देवाच्या बापाला चुकलं नाही, मग कर्म आपल्याला चुकणार आहे का? आणि म्हणून कर्म आपल्याला सुद्धा भोगावं लागणार. ही कर्मगती आहे, ती कोणाला चुकत नाही. भगवान व्यासनारायण जन्मजय राजांना म्हणतात, बाबा तुझ्या वडिलांचा या पद्धतीने मृत्यू हे सुद्धा आपल्या वडिलाचं एक कर्म आहे आणि ते कर्म भोगण्याकरता बापाला या ठिकाणी यावं लागलं.
ही कर्मगती कोणाला चुकत नाही. असाच एक इतिहास, असंच एक कथा सांगत असताना व्यासनारायण भगवान परमात्म्याने आणि नैमिषारण्यामध्ये सुतजींनी 88,000 ऋषींसमवेत असणारे शौनकजींना कथा सांगावी. कर्मगती कोणाला चुकत नाही. गोड अशी श्रीमद्देवी भागवतामध्ये आलेली कथा ती म्हणजे राजा हरिश्चंद्राची कथा. राजा हरिश्चंद्र हा पराक्रमी होता, चक्रवर्ती होता. अशी कुठली गोष्ट नाही जी राजा हरिश्चंद्राकडे नाही. पण कर्माचा लेखा बघा. कर्माने एक दिवस राजा हरिश्चंद्रासोबत सुद्धा खेळ खेळला. थाटामाटानं उपभोगत असणारा आपला सर्वस्व राज्य, आपला संसार एक दिवशी मात्र घडू नये ते घडावं. धर्मनिष्ठ असणारा राजा आणि एक दिवशी त्या राजाची परीक्षा घेण्याकरता इंद्रदेवानं विश्वामित्रांना सांगावं की जा आणि एकदा हरिश्चंद्र राजाची परीक्षा घ्या. कारण धर्म करून, दान धर्म करून, पुण्य करून एवढं आधिपत्य राजा हरिश्चंद्राचं होतं की इंद्रालाही वाटत होतं की माझं आधिपत्य जात की काय म्हणून. इंद्रानं विश्वामित्रांना पाठवावं परीक्षा घेण्याकरता. विश्वामित्रानं योग मायेनं राजाच्या स्वप्नात जावं आणि राजाला एक स्वप्न दाखवावं की त्या स्वप्नामध्ये एक महात्मा त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या महर्षींना राजा हरिश्चंद्रानं सर्वस्व राज्य दान करून दिलेलं आहे. हे स्वप्न फिरलं, सकाळ झाली आणि शेवटी विश्वामित्र समोर राजाचे येऊन उभे राहिले आणि राजाला म्हणू लागले, राजा तुला रात्री स्वप्न फिरलं, ज्या स्वप्नामध्ये तू सर्वस्व राज्य दान केलेलं आहे, पण हे स्वप्न तुला खरं करायचंय आणि तुला सर्वस्व दान द्यायचंय आणि ते दान मागण्याकरता मी तुझ्याकडे आलेलो आहे. असं म्हटल्यानंतर हरिश्चंद्र राजा एवढा दानी होता, एवढा दाता होता की कुठलाही क्षणाचा विलंब न करता हातात पाणी घेतलं, संकल्प सोडला आणि आपलं पूर्ण राज्य त्या ठिकाणी भगवान श्री महर्षी विश्वामित्रांना देऊन टाकलं. आता विश्वामित्र म्हणू लागले, राजा राज्य दिलेलं आहे पण साधू संतांना फक्त राज्य नकोय, दान करत असताना दक्षिणा सुद्धा तुम्हाला द्यावी लागते आणि मग त्याला दान दक्षिणा म्हणतात. म्हणून साधूकडे जात असताना, संतांकडे जात असताना कधी खाली हाताने जाऊ नये. दक्षिणा म्हणून 1 रुपया तरी त्यांच्या पायावर, 1 रुपया तरी त्यांना दक्षिणा म्हणून द्या. आणि मग विश्वामित्रांनी सांगावं, 1000 सोन्याच्या मोहरा मला द्याव्या लागतील. हरिश्चंद्र राजा म्हणे, देवा सर्व तुम्हाला देऊन झालेलं आहे, अंगावरचे कपडे सोडले तर आभूषण सुद्धा तुम्हाला देऊन टाकलेत, आता माझ्याकडे देण्याकरता काही नाही, पण मला 1 महिन्याचा अवधी द्या. 1 महिन्यामध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी 1000 सोन्याचा मोहरा देतो. महर्षी म्हणले, काही हरकत नाही, शेवटी परीक्षाच घ्यायची. तसं देव सुद्धा आपली परीक्षा घेतो आणि जो परीक्षेत जिंकतो तो आपला संसार, आपलं आयुष्य सुखानं जगत असतो. राजाची परीक्षा घेतली. शेवटी राजानं ठरवलं, आपल्या पत्नीला, आपल्या छोट्याशा बालकाला घेऊन हरिश्चंद्र राजा त्या नगराच्या बाहेर आला. नगराच्या बाहेर आल्यानंतर चालत चालत भगवंताचं नामस्मरण चालू आहे. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, नारायण नारायण नारायण. भगवंताचं नामस्मरण करत करत सोबत पत्नी तारा राणी आहे, राजाचा छोटासा मुलगा त्यांच्या सोबत आहे. राजानं राज्याचा त्याग केला, पत्नीला आणि मुलाला घेऊन निघाला. निघाल्यानंतर बऱ्याच अंतरावर एक गाव होतं, त्या गावात त्या ठिकाणी राजा गेला आणि त्या गावाचं नाव काशी आहे. आणि काशी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एका ब्राह्मणाला त्या ठिकाणी विनंती केली की आपण कृपया करून मला काही त्या ठिकाणी सुवर्णाच्या मोहरा तुम्ही द्यावा, कारण मला एका महर्षींना, महात्म्याला त्या द्यायच्या आहेत. ब्राह्मण म्हणे, मी असं देणार नाही.
मग मला त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला पाहिजे. शेवटी राजानं कुठलाही विचार न करता आपल्या पत्नीला त्या ब्राह्मणाला विकून टाकलं. पत्नीला ब्राह्मणाला विकून टाकलं आणि एका चांडळाला स्वतःला विकून टाकलं आणि स्मशानात काम करायला लागलं. ब्राह्मणाकरता चांडळाकरता 1000 मोहरा एकत्रित केल्या आणि त्या महर्षीला द्यायच्या म्हणून जपून ठेवल्या. आता स्वतःची पत्नी ब्राह्मणाला देऊन टाकली. लहानचा पोरगा ज्याचं नाव रोहिदास आहे, त्या रोहिदासाला मात्र तो ब्राह्मण घेत नाही. म्हणले नाही, मी पैसे फक्त इच्छे दिलेले, मी हिला घेईन. पोरगा आला तर त्याचं जेवणाचं सर्व मला करावं लागेल. पत्नीने हात जोडावे, बाबा माझ्यावर कृपा करा. बाबा मी जिथं 2 भाकरी खाते 2 चपाती खाते ना, मी एकच खाईल, एक बाळाला देईल, पण माझ्या बाळाला माझ्याजवळ राहू द्या. आईने हात जोडावे, विनंती करावी, माझ्या लेकराला माझ्यापासून लांब नेऊ नका. कारण आईची एकच इच्छा आहे, माझा दादा, माझा लेक, माझं बाळ दिवसातून एकदा तरी डोळ्यापुढे दिसलं पाहिजे. शेवटी ब्राह्मणाला दोघांनी हात जोडून ब्राह्मणाला विनंती केली. ब्राह्मण म्हणला, काही हरकत नाही, पण मला जर या लेकरामुळे काही त्रास झाला, त्या क्षणाला मी त्या लेकराला माझ्या घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आई म्हणू लागली, माझं लेकरू तुम्हाला काही त्रास देणार नाही, याची शाश्वती मी देते, पण माझ्या लेकराला माझ्यापासून लांब करू नका. शेवटी लेकराला सोबत ठेवलं. इकडे चांडळाकडे हरिश्चंद्र राजानं काम करावं. स्मशानात जी प्रेत येतात त्या प्रेतांना जाळण्याचं, त्यांना सरपण पुरवण्याचं काम हरिश्चंद्र राजा करतोय. इकडे ब्राह्मणाची सेवा त्या पत्नीनं करावी आणि एक दिवस त्या ब्राह्मणांकरता पूजेकरता फुलं लागत होती आणि ती फुलं घेण्याकरता बाल रोहिदास त्या ठिकाणी त्या बागेत गेला. फुलं घेणार आणि फुलं घेऊन परतणार तेवढ्यात एका सापावर पाय पडला आणि त्या सापानं रोहिदासाला दंश केला आणि इकडनं पळत गेलेला रोहिदास मात्र जमिनीवर कोसळला आणि गतप्राण झाला. 10 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, भरपूर वेळ झाला. रोहिदास अजून का नाही आला म्हणून बघण्याकरता आई घरातून बाहेर निघाली, बागेच्या दिशेनं निघाली. बाळ रोहिदास, रोहिदास कुठे आहेस तू, कुठे आहेस तू? शोध घेत घेत निघाली. अंधारात पाय लागला, कोणी बघण्याकरता खाली वागली तर दुसरं तिसरं कोणी नसून आपलं बाळ त्या ठिकाणी मरून पडलेलं. ढाय मोकळून ती रडू लागली. अरे लेका, देवा एवढा एकच आधार माझ्या आयुष्यात होता देवा, आणि तेवढाही माझ्याकडनं हिरावून घेतला, कोणाकरता जगायचं देवा आता? त्या रोहिदासाला समोर बघून ती आई म्हणते, बाळा एकदा उठना, एकदा माझ्या करता येणार, बाळा उठना. अरे तू नाही, मला जेवण जाणार नाही, अन्न जाणार नाही, पाणी जाणार नाही, बाळा माझ्या करता एकदा उठ रे. पण रोहिदास उठत नाही. आईच्या एकेका डोळ्याला 2-2 अश्रुधार आहेत. हे देवा, असं कुठलं पाप मी माझ्या आयुष्यात केलं देवा की माझं लेकरू आज मी त्याला उठवल्यावर पण ते उठत नाहीये? का देवा माझ्या लेकराला माझ्यापासून हिरावून घेतलंस देवा? एवढी कोणाची परीक्षा घ्यावी लागते? अरे पहिलं राज्य नेलं, पती माझ्यापासून लांब नेला, ज्याच्या भरोशावर जगायचं म्हणून ब्राह्मणाकडे राहत होती, त्या लेकराला सुद्धा देवा माझ्यापासून लांब नेलं. आणि मग मात्र ती आई त्या ठिकाणी रडू लागली आणि खंत करू लागली. कुठे गेला माझा बाळा, मी रडते धाई धाई, मला झोप येत नाही. हे दादा माझ्या करता एकदा ये रे देवा, माझ्या बाळाला जिवंत कर रे. पण बाळ जिवंत होत नाही. ब्राह्मणाला सांगावं, बाबा माझं एकुलतं एक बाळ गत प्राण झालेलं आहे. ब्राह्मण लक्ष देत नाही. शेवटी
त्या तारा राणीनं आपल्या लेकराला हातात घ्यावं आणि स्मशानाच्या बाजूने निघावं. स्मशानाजवळ गेली आणि स्मशानाच्या बाजूला बसलेला असणारा हरिश्चंद्र राजा, घनघोर असा अंधार आहे, अंधारात एकमेकांना दिसत नाही, पण कोणीतरी आल्याचा भास झाला आणि हरिश्चंद्राने आवाज दिला, थांबा, कोण आहात? म्हणले, दादा माझा मुलगा आहे, एकुलता एक मुलगा, साप चावला, सापानं दंश केलं आणि गतप्राण झाला, त्याची अंत्यविधी मला शेवटची करायची आहे, काही सरपण मला भेटेल का? हरिश्चंद्र राजा म्हणू लागला, माझा नियम आहे, पहिले काहीतरी तुम्हाला मोबदला द्यावा लागेल, मग मी मात्र सरपण देईन. म्हणले, माझ्याकडे पैसे नाही. पैसे नाही, मग मात्र तुम्हाला या ठिकाणी सरपण भेटणार नाही. आई रडू लागली, दादा दादा मला काही दिवस द्या दादा, मी तुमचे पैसे देऊन टाकेल, पण माझ्या लेकरा करता सरपण द्या, त्याचा अंत्यविधी करायचा आहे. नाही म्हणलो ना, मलाही मालक आहे, मलाही कोणीतरी विचारणार आहे, नाही देऊ शकत. आणि एवढं म्हटल्यानंतर जोरात वीज चमकली आणि ती वीज चमकल्यानंतर त्या प्रकाशात त्या हरिश्चंद्र राजाला समोर उभी असणारी बाई दिसली. ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली पत्नी लक्षात आलं आणि हरिश्चंद्र राजानं पटकन आवाज दिला, तारा अगं काय करतेस इथे, कोण आहे तुझ्या हातात? तारानं पटकन उत्तर दिलं, महाराज अहो कोणी नाही, आपलंच बाळ रोहिदास माझ्या हातात आहे, सापानं दंश केला आणि गतप्राण झालं आणि त्याचाच अंत्यविधी या ठिकाणी करायचा आहे. हरिश्चंद्र राजा विचार करतो, आता जर सरपण दिलं तर त्या ठिकाणी मालकाला मी त्या ठिकाणी धोका देतोय, मालकाविरुद्ध वागतोय, म्हणजे तो दोष मला लागेल, आणि नाही दिलं तर पोटचा पोरगा असून बाप असून मी माझ्या लेकरा करता एवढं करू शकत नाही, धिक्कार आहे माझ्या आयुष्याला. असा विचार करताय, ढाय मोकलून त्या ठिकाणी रडताय. पण रडत असताना देवाला विचार करतात, देवा एवढं दुःख, एवढं दारिद्र्य आणि एवढं मोठं संकट, या स्वतःच्या बाळाला त्या ठिकाणी बाळाची अंत्यविधी करण्याकरता सुद्धा देवा आमच्याकडे काहीच नाहीये. शेवटी एवढा विचार करता 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 शेवटी पत्नी म्हणू लागली, एक काम करा, माझ्या साडीतला अर्धा भाग तुम्ही घ्या, पण लेकरा करता मात्र त्या ठिकाणी सरपण द्या. विचार करतायत, दोघं रडतायत. शेवटी इकडे इंद्र, भगवान नारायण, भगवान इंद्र आणि धर्म हे तिघही मात्र त्या ठिकाणी प्रगट झाले. विश्वामित्र त्या ठिकाणी आले. विश्वामित्रानं राजाला सांगावं, हे राजा तू माझ्या परीक्षेत पास झालेला आहे. पुन्हा राजाला बोलून घ्यावं. भगवंताला त्या ठिकाणी राजानं पाहिलं, राणीनं पाहिलं, दोघांनी नमस्कार केला. भगवंताच्या कृपेने रोहिदास पुन्हा एकदा जिवंत झाला. तिघांनी देवांना नमस्कार केला. विश्वामित्रांनी नमस्कार केला आणि विचारलं, एवढं संकट आमच्या आयुष्यात का? सांगितलं, बाबा हे तुमच्या मागच्या जन्माचं कर्म होतं जे तुम्हाला भोगावं लागलं, पण तुम्ही आमच्या परीक्षेत पास झालात. जा, तुमचं नाव अजरामर होईल. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हरिश्चंद्र राजा आणि तारा राणीचं नाव या जगात राहील आणि तुमची कीर्ती दिगंतरानं अशीच वाढत राहील. हा आशीर्वाद देऊन तिथून ते निघून गेले. पुढे त्या हरिश्चंद्र राजानं, त्या तारा राणीनं, रोहिदासानं भगवंताची भक्ती केली, आईची करुणा भाकली. या पद्धतीनं स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून घेतलं. तो हरिश्चंद्र राजा ज्याला स्वतःचं कर्म या ठिकाणी भोगावं लागलं. व्यासनारायण भगवान परमात्मा म्हणतात, बाबा कर्म कोणाला चुकत नाही, आम्हाला चुकणार नाही, तुम्हाला चुकणार नाही. फक्त कर्म भोगत असताना एकच काम करा, त्या देवापुढं, त्या आदिशक्ती पुढं हात जोडा आणि त्या आदिशक्तीला एवढंच म्हणा, हे आदिशक्ती बस इथून पुढे आयुष्य तुझ्या भरोशावर आहे. आपण म्हणतो ना, राम भरोसे, बस त्या देवाच्या भरोशावर राहा. आणि देवावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर देव आयुष्यात तुमचा विश्वासघात कधी करणार नाही. तसं आज आपल्याला सुद्धा त्या आई पुढे हात जोडून त्या आईवर विश्वास ठेवायचा आहे आणि आई सोबत पुढे चालायचं आहे. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही,
सब कुछ मिल रहा है. बस आई तुझ्या कृपेनं असंच चालत राहू दे, कारण मी तुझ्या भरोशावर आहे. मैया तेरे भरोसे मेरा परिवार है. मी माझा परिवार आई तुझ्या भरोशावर आम्ही जगतोय. तू कोण आहे माझ्या करता? तू हे मेरी नाव की माझी, ओ तू है मेरी नाव की माझी, तू ही पतवार है. मैया तेरे भरोसे मेरा परिवार 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 है. सहारा तुमने दिया है, जिंदगी भर जीने का गुजारा माँ तुमने दिया है. आणि म्हणून आई तुझ्या भरोशावरच माझी ही नाव चाललेली आहे. आणि प्रत्येक दुःखातून प्रत्येक संकटातून आई बाहेर काढणं हे तुझं मात्र काम आहे. का? क्योंकि तेरे मंदिर में आना मेरा काम है और मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है. तुझ्या मंदिरात येणं माझं काम आहे, पण माझी बिगडी बनवणं म्हणजे माझं जीवनाचं सार्थक करणं आई हे तुझं काम आहे. आणि म्हणून अशा सुंदर गोड कथा या ठिकाणी या श्रीमद देवी भागवतामध्ये त्या ठिकाणी आलेल्या आहेत. पुढे भगवान श्री व्यासनारायण भगवान परमात्मा राजे जन्मेजयला सांगतात. पुढे आईनं अनेक अवतार त्या ठिकाणी घेतलेत. पुढे आई जवळ आईचे अनंत अवतार झालेत. त्याच्यात आपल्या या भारतामध्ये जवळ आईचे 108 जागृत देवस्थान त्या ठिकाणी या श्रीमद भागवतात सांगितले गेले. श्रीमद देवी भागवतात सांगितले गेले. जिथे वाराणसीमध्ये आई विशालाक्षी म्हणून त्या ठिकाणी प्रकट झाली. नैमिषारण्यामध्ये लिंगधारिणी म्हणून प्रकट झाली. प्रयागमध्ये ललिता म्हणून प्रकट झाली. गंधमादनमध्ये कामुकी म्हणून प्रकट झाली. दक्षिण मानसमध्ये कमुदा म्हणून प्रकट झाली. उत्तर मानसमध्ये विश्वकामा म्हणून प्रकट झाली. गोमतमध्ये गोमती म्हणून प्रकट झाली. मंदरमध्ये कामचारिणी म्हणून प्रकट झाली. चैत्ररबमध्ये मधुकत्क म्हणून प्रकट झाली. हस्तिनापुरात जयंती म्हणून प्रकट झाली. काम्यकुब्ज नगरामध्ये गौरी म्हणून प्रकट झाली. मलयमध्ये रंभा म्हणून प्रकट झाली. एकाग्रमध्ये कीर्तिमती म्हणून प्रकट झाली. विश्वामध्ये विश्वेश्वरी म्हणून प्रकट झाली. पुष्करमध्ये पुरोहता म्हणून प्रकट झाली. केदारमध्ये सन्मार्गदायिनी म्हणून प्रकट झाली. हिवत्वृष्टमध्ये मंदा म्हणून प्रकट झाली. गोकर्णमध्ये भद्रकर्णिका म्हणून प्रकट झाली. स्थानेश्वरमध्ये भवानी म्हणून प्रकट झाली. बिलवल्कमध्ये त्या ठिकाणी बिल्व पत्रिका म्हणून प्रकट झाली. श्रीशैलमध्ये माधवी म्हणून प्रकट झाली. भद्रेश्वरमध्ये भद्रा म्हणून प्रकट झाली. वराहशैलमध्ये जया म्हणून प्रकट झाली. कमलालयमध्ये कमला म्हणून प्रकट झाली. रुद्रकोटीमध्ये रुद्रायणी म्हणून प्रकट झाली. मायापुरीमध्ये कुमारी म्हणून प्रकट झाली. गयामध्ये मंडगला म्हणून प्रकट झाली. त्या ठिकाणी हिरण्याक्षमध्ये मोत्तमा म्हणून प्रकट झाली. अशी अनेक देवीचे स्थान सांगितले गेले. चित्रकूटमध्ये रुद्राणी म्हणून प्रकट झाली. विपुलमध्ये विपुला म्हणून प्रकट झाली. सह्याद्रीमध्ये एकवीरा म्हणून प्रकट झाली. आणि म्हणून जो सह्याद्री डोंगर आपल्या जवळ आहे, आदिशक्तीची उपासना आपण एकवीराच्या स्वरूपाने करत असतो. एकवीरा आई तो डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्ह्या म्हणतो ना आपण. 2 गाणे लय फेमस आहे आपल्याकडे. एक एकवीरा आई आणि दुसरं डोंगर हिरवा मायेतुना डोंगर हिरवा. पुढे काय? चम चम चमके नांदुरीना बजार डोंगर हिरवा. नाहीतरी सध्या वातावरण बघा ना, या हिरवगार वातावरणामध्ये एवढी गोड अशी कथा आपण श्रवण करतो. ती आई सह्याद्री पर्वतामध्ये एकवीरा म्हणून त्या ठिकाणी प्रकट झाली. पुढे कोटी तीर्थमध्ये कोटवी म्हणून प्रकट झाली. द्वारावतीमध्ये त्या ठिकाणी रुक्मिणी म्हणून प्रकट झाली.
वृंदावनामध्ये राधा म्हणून प्रकट झाली, मथुरामध्ये देवकी म्हणून प्रकट झाली, पाताळात परमेश्वरी म्हणून प्रकट झाली, चित्रकूटमध्ये सीता म्हणून प्रकट झाली, विंध्याचलमध्ये विंध्यवासिनी म्हणून प्रकट झाली आणि करवीरामध्ये महालक्ष्मी म्हणून ती आई प्रकट झाली. करवीर पीठ म्हणजे कोल्हापूर. आईच्या 51 शक्तिपीठापैकी 3.5 शक्तिपीठ कुठे आहेत तर आपल्या या ठिकाणी महाराष्ट्रात आहेत. 3.5 शक्तिपीठापैकी एक कोल्हापूर आहे, दुसरं तुळजापूर आहे, तिसरं माहुर गडावरी गडावरी ग तुझ वास भक्त येतील दर्शनास, ते माहुरगड. आणि अर्ध शक्तिपीठ म्हणजे वणीगड. वणीगड आमचे बंटी दादा म्हणतो बाबा ते भजन राही घेऊ बाबा, ते भजन राही घेऊ बाबा. पण काय करावं, ती कथा एवढी भव्य दिव्य आहे आणि त्या कथेमध्ये एवढ्या कथा आहेत की भजनच म्हणत राहिलं तर कथा बाजूला राहून जाईल. मंगलानी थंडी छाय वनी माय कमनी माय आणि म्हणून ती वणी गडावर असणारी सप्तशृंगी माता आहे. तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं त्या गडावर आई, बहुतेक कीर्तनकारांची इच्छा आहे की त्या आईचं अधिष्ठान मेन जिथं आहे ना तिथं कथा व्हावी म्हणून. पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तिथे मी कथा केलेली आहे आणि त्या कथेचा प्रसाद म्हणून इथली कथा मला भेटलेली आहे. आमच्या दादांचा त्यांचा संपर्क झाला, त्यांनी मला सांगितलं बाबा तुमची कथा झाली, तिथून संपर्क झाला आणि मग तुमचं सर्वांचं दर्शन या ठिकाणी प्राप्त झालं. आणि म्हणून ती आई आहे, जगदंबा आहे. अनेक रूपानं अनेक ठिकाणी ती आई अवताराला आली. पुढे त्या आईची महती गात असताना, आईची भक्ती करत असताना कशा पद्धतीनं आईची भक्ती करावी त्या ठिकाणी ते भक्तीचं स्वरूप, भक्तीची आराधना त्या ठिकाणी सांगितली गेली. आईची भक्ती करत असताना प्रथम तिथीपासून तर पौर्णिमेपर्यंत आईची भक्ती करावी. कशा पद्धतीनं तर लक्षपूर्वक ऐका. प्रतिपदेला आई पुढे उभं राहिल्यानंतर आईची भक्ती करत असताना प्रतिपदेला आईला तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे, नंतर तो ब्राह्मणांना दान करायचा आहे. याच्याने काय होईल, याचं ना हे फळ भेटतं की मनुष्य हा निरोगी होतो, म्हणजे रोगमुक्त होतो. जर प्रतिपदेच्या दिवशी आपण आईला तुपाचा दिवा दाखवला, नंतर तो जर ब्राह्मणांना दान केला. द्वितीयेला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, तो ब्राह्मणांना दान करायचा आहे, दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. तृतीयेला खिरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, नंतर ब्राह्मणांना दाखवायचा, दुःख दूर होतं. चतुर्थीला त्या ठिकाणी पुऱ्यांचा नैवेद्य दाखवायचा, आपल्या आयुष्यातले विघ्न दूर होतात. चतुर्थीच्या दिवशी आईला पुऱ्यांचा म्हणजे ज्याला आपण पापडी म्हणतो, पुरी म्हणतो, त्याचा नैवेद्य दाखवायचा. पंचमीला आईला केळींचा नैवेद्य दाखवायचा, बुद्धी कुशाग्र होते म्हणजे बुद्धिवान तो व्यक्ती होतो. षष्टमीला आईला मधाचा नैवेद्य दाखवायचा, अंग कांती सतेज होते म्हणजे तो दिव्य दिसायला लागतो. सप्तमीला आईचा गुळाचा नैवेद्य दाखवायचा, त्याच्याने काय होतं, शोक नष्ट होतात. अष्टमीला आईला नारळाचा नैवेद्य दाखवायचा, नंतर तो ब्राह्मणांना दान करायचा, त्रिताप नष्ट होतात. त्याच्यानंतर नवमीला आईला लाह्यांचा नैवेद्य दाखवायचा. इहलोक आणि परलोकामध्ये इहलोकामध्ये जे सुख आहे ते सुख माणसाला प्राप्त होतं. दशमीमध्ये आईला काळी तीळ याचा नैवेद्य दाखवायचा. जर तो नैवेद्य दाखवला दशमीच्या दिवशी तर त्या ठिकाणी यमाचं भय आपल्याकडनं नाहीसं होतं, म्हणजे मृत्यूचं भय आपल्या जवळचं निघून जातं. एकादशीला आईला दहीचा नैवेद्य दाखवायचा, त्याच्यानं देवीवर्षी आपली प्रीती वाढते, देवीला आपल्याविषयी प्रीती वाढते. द्वादशीला देवीला पोहांचा नैवेद्य दाखवायचा. त्याच्यानंतर त्रयोदशीला आईला भाजलेले चणे त्यांचा नैवेद्य दाखवायचा, त्याच्याने वंशवृद्धी होते म्हणजे तुमची वय मर्यादा वाढते. चतुर्दशीला आईला सातूचा नैवेद्य दाखवायचा, शिवशंकराची प्रीती होते. पौर्णिमेला आईला पायासचा नैवेद्य दाखवायचा, पितरांना त्या ठिकाणी सद्गती प्राप्त होते. प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंत कुठल्या दिवशी कुठला नैवेद्य दाखवायचा याचं गोड वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. वारानुसार सुद्धा आईला नैवेद्य दाखवला जातो. रविवार असेल तर पायसाचा नैवेद्य दाखवा, सोमवार असेल तर दुधाचा नैवेद्य आईला दाखवा, मंगळवार असेल तर केळीचा नैवेद्य दाखवा, बुधवार असेल तर लोणीचा नैवेद्य दाखवा,
गुरुवार असेल तर साखरेचा नैवेद्य दाखवा, शुक्रवार असेल तर खडी साखरेचा नैवेद्य दाखवा, आणि शनिवार असेल तर गाईच्या तुपापासून बनवलेला दिवा त्याचा नैवेद्य आईला दाखवायचा आहे. महिन्यानुसार सुद्धा आईची भक्ती त्या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. मराठी महिन्यानुसार कुठल्या महिन्यामध्ये कुठल्या मंत्राचा आपण जप करावा हे सुद्धा देवी भागवतात वर्णन आलेलं आहे. चैत्र महिना असेल तर ओम मंगलाय नमः या मंत्राचा आपण जप करू शकतो. वैशाख महिना असेल तर ओम वैष्णवे देवे नमः या मंत्राचा आपण जप करू शकतो. ज्येष्ठ महिना असेल तो ओम मायाय नमः. आषाढ महिना असेल तर ओम कालरात्रये नमः. श्रावण महिना असेल तर ओम दुरत्रयाय नमः. भाद्रपद महिना असेल तर ओम महामायाय नमः. अश्विन महिना असेल तर ओम मांग गिनते नमः. कार्तिक महिना असेल तर ओम कालिके नमः. मार्गशीर्ष महिना असेल तर ओम कमलवासे नमः. पौष महिना असेल तर ओम शिवाय नमः. माघ महिना असेल तर ओम सहस्र चरणाय नमः. आणि फाल्गुन महिना असेल तर ओम सर्व मंगल रूपे नमः. या पद्धतीने आपण त्या देवीचा मंत्राचा जप करू शकतो. पण एवढा जरी नाही जमला, रोज ऐ ऐम एवढं जरी म्हटलं तरी त्या देवीची कृपा आपल्यावर होते आणि ती देवी आपल्याकरता धावून येते. याचं गोड वर्णन या ठिकाणी सांगितलं. पुढे कलियुगाचा आरंभ, कलियुगाची महती त्या ठिकाणी व्यासनारायण भगवान परमात्म्याने पुन्हा जन्मजय राजाला सांगितलं. ऐक दादा कलियुगाची तोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. भरतार सोरोनी घडोगड हिंद तीर नारी, ऐसा शकुन माझा ऐकावा निधारी. बाबा कलियुगात पाप वाढेल, अत्याचार वाढेल, व्यभिचार वाढेल. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. भरतार सोडोनी घरोघर हिंडतील नारी. 5 वर्षीची दादा नारी ही गर्भी न राहील, 6 वर्षाची ही भरतार मागेन. या पद्धतीनं गोड वर्णन त्या ठिकाणी कलियुगाचं केलेलं आहे. कलियुगामध्ये काय काय होईल याचा पूर्ण पोहापो त्या ठिकाणी सांगितला. पुढे आईनं तुलसी रूपानं त्या ठिकाणी अवतार घेतला. पुढे 2 अवतार आईचे झालेत. कुठले कुठले? एक स्वहा आणि एक स्वधा. स्वहा आणि स्वधा काय की ज्या वेळेस ब्राह्मण देव काही यज्ञ करायचे, यज्ञ केल्यानंतर भगवान विष्णूने यज्ञ केला, ब्रह्मदेवाने यज्ञ केला, ब्राह्मणांनी यज्ञ केला की यज्ञ केल्यानंतर यज्ञामध्ये जी आहुती द्यायची ती आहुती मात्र यज्ञ देवता स्वतः संपुष्ट करून घ्यायचे. पण देवांना ज्या देवांच्या नावाने आहुती दिली जायची त्या देवांना मात्र काही भेटत नव्हतं. त्याच्यामुळे काय व्हायचं, देव अतृप्त असायचे, असंतुष्ट असायचे. आणि शेवटी देवांनाही वाटलं की कुठेतरी हे थांबावं आणि आपल्यालाही त्या हवनामध्ये दिलेलं जो नैवेद्य आपल्या करता तो आपल्याला भेटावा. याच्या करता सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेव म्हणू लागले माझ्या हातात काही नाहीये. ब्रह्मदेवानं डोळे बंद केले, भगवान कृष्णाची उपासना केली. भगवान कृष्णानं साक्षात्कार दिला आणि भगवान कृष्ण म्हणू लागला त्या आदिशक्तीची प्रकृती, त्या प्रकृतीची उपासना तुम्ही करा. त्या आदिशक्तीची उपासना केली तर ती तुम्हाला मार्ग दाखवेल. पुढे ब्रह्मदेवानं त्या आदिशक्तीची उपासना केली. एक प्रकृती निर्माण झाली. निर्गुण निराकार असणारी देवी सगुण साकार होऊन प्रकट झाली. आणि देवी प्रकट झाल्यानंतर देवीला घडलेला सर्व प्रसंग त्या ठिकाणी सांगितला. देवी म्हणू लागली काळजी करू नका, मी त्या ठिकाणी स्वहा म्हणून त्या ठिकाणी माझा एक अवतार होईल. ज्या वेळेस स्वहा म्हणून मी अवतार घेईल, मी अग्नीला एक रूप होईल. अग्नीला एक रूप झाली की ज्या वेळेस ब्राह्मण आणि तुम्ही यज्ञ करणार आणि स्वहा म्हणून आहुती देणार, तर स्वहा म्हणून आहुती दिल्यानंतर त्या ठिकाणी ती आहुती देवांना प्राप्त होईल आणि देवांची जी अतृप्ती आहे ती तृप्ती होईल. स्वहा म्हणून त्या ठिकाणी आहुती दिल्यानंतर आईचा पुढचा अवतार झाला जो स्वहा देवीनं झाला. त्याचा पुढचा अवतार झाला जो स्वधा देवीनं झाला. पितरांना जे दान दिलं जातं आणि पितरांच्या नावानं जे कार्य केलं जातं, तो होम हवन केलं जातो, तिथे स्वहा नाही स्वधा म्हणावं लागतं. म्हणून बघा पूजा करत असताना जर आहुती देत असताना ब्राह्मण बुवा जर स्वहा म्हणत असतील तर ही देवा करता चाललेली पूजा आहे. आणि स्वधा म्हणत असतील म्हणजे कुठलाही मंत्र म्हटल्यानंतर स्वधा म्हणत असतील तर हा त्या ठिकाणी पितरांकरता चाललेला यज्ञ आहे. असा आईनं स्वधा आणि स्वहा म्हणून त्या ठिकाणी अवतार घेतला. पुढे ही आईची गोड कथा ऐकून मात्र त्या ठिकाणी आता व्यासनारायण भगवान परमात्म्यांनी
जन्मजय राजाला सांगितलं, राजा आईची ही गोड अशी सुंदर असणारी पावन कथा आहे. आता मात्र तुम्ही ही पावन कथा ऐकलेली आहे, आता तुम्ही मात्र त्या ठिकाणी अंबा यज्ञ करा. अंबा यज्ञ कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा, राजा जन्मजयानं व्यासनारायण भगवान परमात्म्याला विचारल्यानंतर भगवान व्यासनारायणने त्या ठिकाणी जन्मजय राजाला सांगितलं की एक काम करा, एक मोठं क्षेत्र बघा, त्या क्षेत्रामध्ये मोठा त्या ठिकाणी यज्ञाचा प्रारंभ करा, महामंत्र ग्रहण करा आणि ग्रहण करून दीक्षा घेऊन त्या अंबा यज्ञाला सुरुवात करा. अंबा यज्ञ करता अनेक मोठमोठे ब्राह्मण प्रखर पंडित त्या ठिकाणी बोलवले गेले. अंबा यज्ञाला सुरुवात झाली. कुलस्वामिनीची स्थापना केली गेली, कुमारीची स्थापना केली गेली, कुमारी कन्या त्या ठिकाणी बोलवल्या गेल्या, ब्रह्मचारी कन्या त्या ठिकाणी बोलवल्या गेल्या, सर्वांना दान धर्म केला गेला, अन्नदान केलं गेलं, सर्वांनी त्या ठिकाणी तृप्तीनं ढेकर दिलेले आहेत, सर्व संतुष्ट झालेले आहेत, सर्वांना दान दक्षिणा द्रव्य त्या ठिकाणी राजा जन्मजयानं दिलेलं आहे. सर्व साधुमुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. शेवटी तो यज्ञ चालू असताना नारद स्वामी त्या ठिकाणी आले. नारद स्वामींना राजा जन्मजयानं येताना पाहिलं, आनंद झाला. आनंद झाल्यानंतर या देवा बसा, येण्याचं कारण काय विचारलं. नारदांनी दिलेलं उत्तर गोड आहे. नारद म्हणू लागले, राजा जन्मजय, मी या ठिकाणी भेटण्याकरता नाही तर तुला निरोप देण्याकरता आलो. तुझी कृपा, तुझी भक्ती, तुझा अंबा यज्ञ बघून त्या ठिकाणी भगवान परमात्मा आदिशक्ती असणारी ही पराशक्ती त्या ठिकाणी प्रसन्न झालेली, आणि प्रसन्न झाल्यामुळे जी दुर्गम गती तुझ्या वडिलांना त्या ठिकाणी प्राप्त झाली होती, त्या पापातून आता मात्र तुझ्या वडिलांची त्या ठिकाणी मुक्तता झालेली आहे. त्यांना मोक्षाची प्राप्ती झालेली आहे. स्वर्गातून दिव्य विमान येऊन मनी द्वीपास या ठिकाणी तुझ्या वडिलांना नेलेलं आहे आणि मोक्षाची प्राप्ती करून दिलेली आहे. अशी गोड ही अंबा यज्ञ तुम्ही केलेला आहे. देवी भागवत पुराण केल्यामुळे वडिलांच्या नावानं तो यज्ञ केला, देवी भागवत कथा केली, पितरांना मोक्ष प्राप्त झाला. अशी मोक्ष प्रदान करणारी ही श्रीमद देवी भागवत कथा आहे. बोलो दुर्गा मैया की, बोलो जगदंबा मैया की, बोलो श्रीमद देवी भागवत महापुराण की. सांगितल्यानंतर सर्वांना आनंद झाला. सर्वांनी त्या आदिशक्तीच्या नावानं जय जयकार केला. त्या आईची करुणा भाकली आणि आईची करुणा भाकल्यानंतर आईचं दर्शन घेऊन सर्व आपापल्या घराला निघून गेले. अशी ही गोड मंगल असणारी श्रीमद देवी भागवत कथा आहे, जी आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहे. जाता जाता एकच सांगायचं आहे, या कथेतून शिकण्यासारखं एक आहे, जर आपण आईला शरण गेलो तर आई नक्की आपल्याकरता धावून येतो. फक्त तुमच्या मनात भाव चांगला पाहिजे. भाव चांगला नसेल तर मग काय फायदा आहे. नाहीतर मग मनी नाही भाव आणि देव मला पाव, देवाशान पावायचा नाही हो. देव काही बाजाराचा भाजीपाला नाही, देव बाजाराचा भाजीपाला नाही. मनात भाव देवा, कारण भावेन देवम कलया नरेंद्रा, धनेन कांता कपटेन शत्रू. भावाने देवाला जिंकता येतं, आणि तो भाव जर तुमच्या मनात असेल तर भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती. आणि म्हणून भावानं त्या भगवंताची भक्ती करायची आहे. आजपासून आपण सुद्धा एक संकल्प करूया, हे देवादी देवा भगवान परमात्मा, या आदिशक्ती माया, ही जगद जननी, ही भवानी माता, ही जगदंबा माता, आजपासून माझाही संकल्प आहे, दिवसातून कमीत कमी मी 2 मिनिटं का होईना वेळ काढून तुझी भक्ती करेल, भक्तिभावानं तुझं स्मरण करेल. बस तुझी कृपा आमच्यावर राहू दे. कृपा बरसाये रखना महारानी, कृपा बरसाये रखना. फक्त तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. मेरी बिनती सुनो महारानी, कृपा बरसाये रखना, कृपा बरसाये रखना. त्या आईला विनंती करू आणि आईला सांगू, आई या 7 दिवसामध्ये जर मी तुझी भक्ती करत असताना माझ्याकडनंही थोडंफार जर तुझी सेवा झाली असेल तर आई माझ्या आयुष्यातलं संकट दूर कर. दुःखातून मला पडी करणे, दुःख दारिद्र्य माझ्या आयुष्यातून जाऊ दे, माझ्या आयुष्याची वृद्धी होऊ दे. अशीच माझ्याकडनं देवाची, संतांची आणि या समाजाची सेवा माझ्याकडनं होऊ दे. आई वडिलांची सेवा माझ्याकडनं होऊ दे. आणि या 7 दिवसामध्ये आई जर माझ्याकडनं तुझी सेवा करत असताना काही चुकलं असेल तर मला क्षमा कर. ही याचना करून हात जोडून आज आपण देखील या आदिशक्तीला विनंती करायचंय. सर्वांनी हात जोडायचे आणि माझ्या मागे त्या ठिकाणी म्हणायचंय, नाम संकीर्तनम यश
संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्त दुःख शमन तं नमामि हरिपदं हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम शांति हरि ओम शांति हरि ओम शांति हात जोडायचे माझ्या मागे म्हणायचे हे आदिशक्ती हे पराशक्ती 7 दिवसापासून तुझी भक्ती तुझी आराधना तुझी करुणा तुझी उपासना तुझं स्मरण करत असताना तुझी सेवा करत असताना माझ्याकडनं कळत न कळत आई तुझी सेवा करत असताना जर काही चुकलं असेल तर एक अज्ञान बालक समजून तुझं लेकरू समजून आई मला क्षमा कर आई मला क्षमा कर आई मला क्षमा कर इथून पुढे आई तुझा असाच आशीर्वाद माझ्या परिवारावर माझ्यावर राहू दे सतत तुझी कृपा दृष्टी आमच्यावर राहू दे आई इथून पुढे सर्वस्व आयुष्य तुझ्या चरणी समर्पित करतो तुला स्वाधीन करतो बस आई तुझ्या एक लेकराला कधी एकटं सोडू नको आणि जेव्हा जेव्हा आई मी तुला बोलवेल त्या वेळेस तू माझ्याकरता संकटात धावून ये मनोमनी 2 मिनिटं डोळे बंद करून त्या आईला आपण ही विनंती करूया आणि आईची ती करुणा भाकून मात्र पुढे चालूया सर्वांनी डोळे बंद करायचे 2 मिनिटं त्या आईला त्या ठिकाणी आठवायचंय आणि सर्वांनी मनातल्या मनात त्या मंत्राचा जप करायचा आहे या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की रामचंद्र भगवान जगदम्बा मैया की शिवदेवी भागवत महापुराण की जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम आईला विनंती करून 7 दिवस आईची करुणा भागून याच ठिकाणी आज आपण कथेला या ठिकाणी पूर्ण विराम देणार आहोत पुनश्च एकदा ज्यांच्या पर्यंत आईची भक्ती आईची करुणा आईची लीला ऐकत असताना 2 शब्द जरी त्यांच्या कर्णपटलावर गेले असतील तर आईला एवढंच म्हणायचं आई या सर्वांचा उद्धार कर मा या तीर्थक्षेत्रामध्ये ज्या गावात मी ज्या नगरात ज्या परिसरात येऊन बसलेलो आहे माँ इन सब के ऊपर ऐसे ही कृपा बरसाते रहना आई या सर्वांचं भलं कर आई या सर्वांचं कल्याण कर आई या सर्वांचं मंगल कर आई एखाद्याचं 1 असेल तर त्याचे 2 घरं कर कोणाचे 2 असतील त्याचे 4 कर कोणाचे 4 असतील त्याचे 10 कर आई माँ इन सबका भला करना लेकिन शुरुआत मुझसे करना एवढं सांगून या ठिकाणी थांबतो परत एकदा 7 दिवस तन मन धनानं तुम्ही ही कथा श्रवण केली म्हणून तुमचे मनापासून कोटी कोटी आभार तुमच्या चरणावर या व्यासपीठावर नतमस्तक होतो या 7 दिवसामध्ये माझ्या मुखातून काही चुकून वेळेवाकळे शब्द निघाले असतील कोणाला दुखवलं गेलं असेल कोणाला त्या ठिकाणी राग आला असेल माझं बोलण्याने त्रास झाला असेल तर तुमचा भाऊ म्हणून तुमचा लेकरू म्हणून तुमचं बाळ म्हणून तुमचा मित्र म्हणून तुमचा बंधू म्हणून मला क्षमा करा मला क्षमा करा जे काही चांगलं असेल ते गुरुवर्यांचं समजून आपल्या पदरात घ्या आणि आपलं जीवन
त्या ठिकाणी भगवंताच्या स्वाधीन करून जीवनाचं सार्थक करून घ्या. पुनश्च एकदा तुमचे सर्वांचे मनापासून कोटी कोटी आभार. जेवढेही कथे करता आले या सर्वांचे मनापासून आभार. या कथे करता 7 दिवस ज्यांची प्रार्थनीय उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभली, श्री महंत हरिभक्त परायण परमार्थ प्रेमी आणि तुमच्या आमचे सर्वांचे श्रद्धास्थान असणारे विलासनाथ बाबा ही या ठिकाणी येऊन उपस्थित झालेत. बापांच्या चरणावर कोटी कोटी वंदन करतो. सोबत सोबत श्री महंत परमात्मा पितृतुल्य असणारे आपले सर्वांचं श्रद्धास्थान मोतीराम बाबा या ठिकाणी उपस्थित झालेत. बाबांच्याही चरणावर कोटी कोटी वंदन करतो. श्री भक्त परायण बाबा श्री बाबांचं नाव रविनाथ बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. बाबांच्याही चरणावर कोटी कोटी वंदन करतो. ज्यांच्यामुळे ही कथा गोड अशी तुम्हाला ऐकायला भेटली आणि ज्यांच्या तालावर आपण पावलं घेऊन नाचत राहिलो अशी आमची परमार्थ प्रेमी मंडळी, महाराज मंडळी, ज्यात आमचे अत्यंत जीवाभावाचे प्राणकंठस्थ मित्र आमचे श्री भक्त परायण संगीत विशारद आणि महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार. खरं सांगू, आमचे हनुमंत महाराज फक्त कलाकार नाहीये तर ते उत्कृष्ट कीर्तनकार आहे, पण त्यांचा मनाचा मोठेपणा आहे आणि आमचं तेवढी भावकीचं प्रेम आहे की आम्ही एकमेकांकरता धावून जातो आणि या कथे करता तेही माझ्या करता या ठिकाणी मदती करता धावून आलेत. म्हणून भजन सम्राट संगीत विशारद सिंतवर ज्यांची गोड अशी साथ आहे हनुमान महाराज पाटील यांना कोटी कोटी धन्यवाद. मला ज्यांचं मार्गदर्शन लाभतं श्री हरिभक्त परायण परमार्थ प्रेमी माझे शिवलग मित्र लाला महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. तबल्यावर ज्यांची गोड साथ आपल्याला लाभली त्यांच्या आयुष्यातच सर्व काही आहे. आता ज्याच्या कथेमध्ये जीवन असेल त्याच्या कथेत जीवन नसेल का? कळालं तर कळालं, धन्यवाद. नाही कळालं तर उद्याचा महाप्रसाद घेऊन जा. आणि म्हणून संगीत विशारद, तबला विशारद आमचे परम मित्र जीवन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. या कथेचं जे चित्रीकरण या ठिकाणी करत आहेत महाराष्ट्रभर ही कथा तुम्हाला दिसणार आहे. तुमच्या लेकराकडनं, तुमच्या भावाकडनं, सर्व माझ्या आईंना, सर्व माझ्या बापांना, माझ्या बंधूंना ही कथा माझ्याकडनं तुम्हाला सप्रेम भेट आहे. आयुष्यभर ही श्रीमद देवी भागवत महापुराण जी आपल्या गार्डनर या तीर्थक्षेत्रामध्ये या पंचायतन आखाड्यामध्ये पहिल्यांदा झाली, ही कथा आयुष्यभर युट्यूबवर दिसेल. त्याच्याकरता ज्यांची उपस्थिती 8 दिवस आपल्याला लागली, महाराष्ट्रातले एक अत्यंत सुंदर असं युट्यूब चॅनल, आणि युट्यूब चॅनल सुंदरच नाही तर एवढी पवित्रता ते आपली चॅनलची घेतात की कोणालाही त्या आपल्या चॅनलमुळे, आपल्या व्हिडिओमुळे फायदाच होईल, नुकसान होणार नाही, त्याच्या जीवनाचं सार्थक होईल. असं महाराष्ट्रातलं एक नामवंत युट्यूब चॅनल राघव युट्यूब चॅनल, याचे सर्व श्री हरिभक्त परायण जनक पानसरे दादा हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. राघव युट्यूब चॅनल तुम्ही युट्यूबवर टाका आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि ही कथा 7 दिवसामध्ये तुमच्याकडनं काही राहिलं असेल तर पुन्हा एकदा त्या चॅनलवर जाऊन ही कथा श्रवण करा. महाराष्ट्रातलं अत्यंत पवित्र चॅनल आहे, परमार्थिक चॅनल आहे, जिथे तुम्हाला कीर्तन कथाच ऐकायला भेटतील. अशा युट्यूब चॅनलला नक्की एकदा त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. बोटावर मोजण्या इतक्या साऊंड सिस्टीम आहेत जे कीर्तनकाराच्या कथाकाराच्या गड्यातलं ताईत बनलेलं आहे. आणि असं कीर्तनकाराच्या आणि कथाकारातलं गड्यातलं ताईत बनणारी साऊंड सिस्टीम म्हणजे डोंगराड्याची गुरुमाऊली साऊंड सिस्टीम. याचे सर्व आप्पा असतील, आमचे बंटी दादा असतील, जितू दादा असतील, यांची गोड उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे. एवढा आवाज खराब असताना सुद्धा एवढी गोड साऊंड सिस्टीम लावून तो खराब आवाज तुमच्यापर्यंत गोड करून पाठवला. म्हणून बंटी दादा तुलाही खूप खूप धन्यवाद. अशीच तुमची प्रगती होत राहो, असंच दिवसेंदिवस कल्याण होत राहो. आणि सांगू का, ही योगी आनंदनाथ बाबाची कृपा आहे. या पोराला तुम्ही कधी बघा त्याचा चेहरा कायम हसराच आहे. ही आनंदनाथ बाबांची तुमच्यावर झालेली कृपा आहे बरं का. आणि म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. रोज जे सजीव देखावे आपण या सर्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा बरं, जोरदार. वा 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 वा. ज्यांनी टाळी वाजवली त्यांना धन्यवाद, ज्यांनी नाही वाजवली त्यांना डबल धन्यवाद.
ते म्हणणार बाबा तुम्ही लाल करली नाही का? अजिबात नाही. तुम्ही सर्व आलात, तुम्ही देवासारखे आहात. जेवढा पुरुष वर्ग कथे करता येतोय हा देव आहे. आणि जे कथेत 7 दिवस आले नाही, घरी झोपून राहिले, हे सर्व भद्रा मारुती आहेत. या सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्रवाने लोटांगण घालतो आणि या ठिकाणी कथेला विराम देतो. आजच्या आपल्या या कथेतली शेवटची झाकी जी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे, कारण तो भाव नसल्यामुळे आपल्याला फक्त झाकीचं या ठिकाणी दर्शन होणार आहे. त्या ठिकाणी हरिश्चंद्र राजा साक्षात भगवतीचं दर्शन आपल्याला होणार आहे. आणि ते दर्शन जर आपल्याला करायचं असेल, आपल्या कथेतलं झाकीचं हे शेवटचं दर्शन आहे. आणि ते दर्शन जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी तन मन धनानं, हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचंय. झाकी आपल्याला तो सजीव देखावा आपल्या समोर येतोय. टाळी टाळी क्या बात, आज गाळने नहीं, आज पंढरपूर नगरा. टाळी हाडी, आज पूर्ण पंडाल भरलेला आहे. त्याच्यामुळे मी पण एवढा प्रसन्न आहे. आज काही तुम्हाला 3 वाजेपर्यंत सोडत चालेल ना? चालेल का? बाकीचे एवढे रागानं का बरं बघताय? चालेल का? शेवटची कथा आहे. आज एकादशी असाही जागर आहे. तुम्हाला चालेल पण मला चालणार नाही ना. आणि म्हणून पण काळजी करू नका. तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण केल्यानंतरच मी या स्टेजवरनं उठणार आहे, हे ठरवून आले. सुंदर असा देखावा आमच्या मनोहर महाराजांनी केला. एकदम महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. पार्ट म्हणजे पार्ट. हरिश्चंद्र राजा म्हणजे हरिश्चंद्र राजा. बाळ रोहिदास, बाळ इथून गेल्यावर तुझी नजर काढ बरं, एवढं गोड बाळ बनवलेलं. आई भगवतीचं दर्शन तुम्हाला या ठिकाणी साक्षात होत आहे. या पद्धतीनं त्या भगवतीची कृपा आपल्यावर होईल. आई भगवती या ठिकाणी तुम्हाला दर्शन देण्याकरता आलेली आहे. आणि म्हणून आई भगवतीचा एक शेवटचा जोगवा सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. ती आहे आणि आदिशक्ती जर आपल्या गावात आलेली असेल आणि जर आपण दर्शन घेत नसाल तर आपल्यासारखा अभागी दुसरं कोणी नाही. आईचं दर्शन घ्यायचं, आईच्या आणि देवानं एक एक दिवा बाजूला घ्यावा. आई नवस पूर्ण करण्याकरता दिवी लावत होती. आईनं ते पाहिलं, यशोदा माईनं कृष्ण पण 1000 दिवे, तू 1000 दिवे बाजूला लावणार आहे का? कृष्ण म्हणतो नाही आई, मी 1000 दिव्यांचा ठेका घेतला नाही, लक्षपूर्वक आई घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाच्या रेंज मध्ये ना, म्हणजे देवाच्या ग्रंथावर, आदिशक्तीच्या ग्रंथावर येऊन डोकं टेकवणं तुम्हाला आमची येईल की नाही येईल, पण तुमची नक्की आठवण येईल. 7 दिवसात तुम्ही दिलेलं भरभरून प्रेम, बस भगवंताला एवढीच प्रार्थना आहे, भगवान यांच्या आयुष्यात कधीच काही कमी पडू देऊ नको. आणि जसे आज यांचे चेहरे प्रसन्न आहेत ना, आयुष्यभर यांना असं राहू दे. बाकी त्या देवीकडे ना आदिशक्तीकडे काहीच मागणं नाही. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. आता त्या देवी करता जसं आमच्या बंटी दादाचं पहिल्यापासून म्हणणं होतं, एक आपण गर्भाचं भजन म्हणायचे देव त्याच्या करता, आणि म्हणून प्रत्येकानं देवा करता शेवटचा दिवस आहे. जेवढा आनंद घ्यायचा आहे तेवढा आनंद घ्यायचा आहे. जय देव जय
गणेशा जय देव जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे जय देव कर्पूर गौरम करुणावतारं संसारसारं पुण्येश्वरं दावसंतमरुयारविन्दे भवानी शरणं नमामि